नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी साक्षरता दिनानिमित्त अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे। चला तर मग करूयात सुरुवात। भारताला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्ष झाली, तरी देशातील निम्म्याहून अधिक जनता निरक्षर आहे। अजून सर्वसामान्य जनता शिक्षण प्रवाहापासून दूर असण्याचे कारण म्हणजे दारिद्र्य, स्त्री पुरुष भेदभाव, रूढी परंपरांची निरर्थक जपणूक, स्त्रिया मुलींबाबतचा पारंपरिक दृष्टिकोन ग्रामीण भागात अजूनही बदललेला नाही। त्यांनी चूल आणि मूल सांभाळावे, शिकून नोकऱ्या मिळणार नाहीत व वरचढ नवरे कोठून शोधायचे, हुंडा द्यावा लागतोच, मग शिक्षणावर खर्च कशाला, शिवाय म्हातारपणाची काठी म्हणजे मुलगाच। या सर्व विचारात बदल घडविण्यासाठी साक्षरता आंदोलनाला स्त्रीमुक्ती आंदोलनाची जोड आवश्यक आहे। महाराष्ट्रात 1961 साली ग्राम शिक्षण मोहिमेची सुरुवात झाली। नंतर किसान शिक्षण योजना सुरू झाली। या योजनेत साक्षरतेबरोबर शेती तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हा उद्देश होता, पण तो फक्त पुरुषांपुरताच मर्यादित राहिला। 1974 ते 76 दरम्यान वर्धा जिल्ह्यात पायरेप प्रकल्प साक्षरतेसाठी राबविला गेला। 1978 पासून केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रौढ शिक्षण या कार्यक्रमाची सुरुवात केली। यासाठी शिक्षण संचालक, जिल्हा प्रौढ शिक्षण अधिकारी, मदतनीस व कर्मचारी वर्ग अशी पदे निर्माण झाली व त्यांनी अनेक प्रसारमाध्यमांच्या सहकार्याने साक्षरतेचे कार्य सुरू केले। शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत प्रौढ शिक्षण कार्यक्रम राबविला गेला। माध्यमिक शाळा पातळीवर समाज सेवा विषयांमधून साक्षरतेचे कार्य स्थानिक भागात करावे अशी अपेक्षा होती। जनशिक्षण निलयम हा प्रयोगही देशभर राबविला गेला आहे। यामध्ये सुशिक्षित अशिक्षित माणसे, विद्यार्थी, कामकरी एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करावेत। त्यातून सणवार, विशेष दिन, स्पर्धा साजऱ्या केल्या जाव्यात असे आयोजन केले गेले होते। साक्षरता म्हणजे केवळ लिहिणे वाचणे एवढाच अर्थ नसून भारताचे नागरिक या नात्याने सर्व स्त्री पुरुषांना आपल्या हक्कांची, जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे हा भाग आहे। केरळ व गुजरात राज्यात साक्षरतेचे कार्य मोठ्या प्रमाणावर झाले आहे, कारण केरळमध्ये मातृसत्ताक कुटुंब संख्या जास्त। ओघानेच करती स्त्री हिशेब, व्यवहार, जमीन जुमल्यावर देखरेख सर्व पाहते। मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीने मिळून शाळेतील गळतीचे प्रमाण 2% तिथे आढळून आले आहे। गुजरातमध्येही गांधीवादी कार्यकर्त्यांनी सर्वोदय कल्पना मूलोद्योग शाळा चालविल्या आहेत, त्यामुळे साक्षरता यशस्वीपणे वाढली आहे। निरक्षरांसाठी राज्य साधन केंद्राने काही जीवनोपयोगी पुस्तकेही प्रकाशित केली आहेत, पण त्यात भाषेची अडचण निर्माण होते। ग्रामीण भागातील 80% स्त्रियांचा गट साक्षरतेपासून वंचित आहे। हे विकासाआड येणारे दृश्य बदलण्यासाठी महिला मंडळे, स्त्री संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे। वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, फसवणूक, पिळवणूक, मक्तेदारी, गरिबांचे शोषण, छळ, त्याचबरोबर भ्रष्टाचार, अन्याय, अनिती यांच्यावर मात करण्यासाठी साक्षरता हवीच व शिक्षणही। यासाठी महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर पाटील, शाहू महाराज यांनी अज्ञानींना ज्ञानी करण्यासाठी आयुष्य वेचले। त्यांचे कार्य पूर्ण होण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलूया व म्हणूया साक्षर जनता भूषण भारता। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।